नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 8 ते 8 टिपक्यांची रांगोळी काढणार आहोत। खूप सुंदर रांगोळी आहे। तुम्ही ही रांगोळी दररोज दाराबाहेर काढण्यासाठी खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे। तुम्ही ही संक्रांती भोगीसाठी सुद्धा ही रांगोळी काढू शकता। आता 2 ते 2 टिपक्याला मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्या आजूबाजूला आपल्याला परत एक पानाच्या आकाराचे आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे चारी बाजूला। आता बघू शकाल पूर्णपणे आपण बॉक्स तयार करून घेत आहोत। आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। आणि आता प्रत्येक बाजूचा आपला बॉक्स तयार झालेला आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला डिझाइन तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूच्या बॉक्सला आपण निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। लाईट निळा रंग घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणताही रंग घेऊ शकता। आता चारी बाजूला आपल्याला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला रंग दिसत आहे। आणि आता अगदी साधी सोपी पटकन होणारी रांगोळी आहे। आपण 3 रांगोळी काढलेला आहे। खूप सुंदर रांगोळी आहे। याच्यानंतर अजून खूप सुंदर दिसणारी डिझाइन आहे। नक्की तुम्ही काढून बघा। आणि त्यानंतर आपण दोन्ही बॉक्समध्ये उभा रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे। प्रत्येक चारी बाजूला आपल्याला उभा रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता पूर्णपणे आपण रेष ओढून तयार करून घेतलेला आहोत। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला डिझाइन तयार झालेला आहे। आणि खूप सुंदर दिसणारी डिझाइन आहे। आणि खूप सोपी आणि साधी रांगोळी आहे। आपल्याला दाराबाहेर काढण्यासाठी तुम्ही रोजसुद्धा ही रांगोळी काढून घेऊ शकता। त्यानंतर आपण 3 हाफ सर्कल आकारने एक गोलाकार करून आपल्याला एक डिझाइन काढून घ्यायचा आहे। तिन्ही बाजूला मी 3 हाफ सर्कल काढून घेतलेला आहे। आणि एक छानसं सुंदर आपला डिझाइन तयार झालेला आहे। आणि आता आपल्याला ह्याच्या आतमध्ये पिंक कलर भरून घेतलेला आहे। लाईट गुलाबी रंग आहे, राणी कलर घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता। आता प्रत्येक चारी डिझाइनमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आता बघू शकाल किती सुंदर आपलं रंग भरून तयार झालेला आहे। असंच प्रकारे आपण चारी बाजूला रंग भरून तयार करून घेऊया। आता बघू शकाल चारी बाजूचा आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। आणि मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक गोल आकारचे एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे चारी बॉक्समध्ये। आणि त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी डार्क हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे। आणि प्रत्येक बाजूला आपण हिरवा रंग भरून तयार करून घेत आहोत। आणि तर बघू शकाल किती सुंदर आपला रंग दिसत आहे। आणि लाईट कलरमध्ये आपण डार्क रंग भरले की किती सुंदर दिसतोय। आता बघू शकाल आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता वरच्या बाजूला बॉक्सच्या आजूबाजूला आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढून वरच्या बाजूला थोडंसं गोलाकारचं डिझाइन काढून घ्यायचं आहे। आणि चारी बाजूचा आपला डिझाइन तयार झालेला आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक मी फुलाचे डिझाइन काढून तयार करून घेत आहे। आणि आता आपलं ही फुलं तयार झालेलं आहे। आणि मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेला आहे। चला आता दुसरी रांगोळी आहे 7 ते 4 टिपक्यांचं। वरच्या बाजूला आपल्याला क्रॉसमधलं 4 टिपक्यांना आपल्याला 3 फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे 3 फुलांच्या पाकळ्या काढून घ्यायचं आहे 4 टिपक्यांना। आता बघू शकाल तुम्ही टोटल आपल्याला 6 फुलं काढून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचा। आणि आता ह्याच्या आतमध्ये रंग भरल्यावर किती सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही। खूप सुंदर डिझाइन आहे। आणि ह्याच्यानंतर अजून एक रांगोळी आहे, ते सुद्धा खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे। आणि आता ह्याच्या आतमध्ये मी पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे। आणि आता ही पिवळा रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बाजूच्या फुलांमध्ये मी निळा रंग भरून तयार करून घेत आहे। लाईट निळा रंग घेतलेला आहे। आणि आता ही सुद्धा आपला रंग भरून तयार झालेला आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपला फुलं ते दिसत आहे। आणि त्यानंतर मी त्याच्या बाजूच्या फुलांमध्ये गुलाबी रंग भरून तयार करून घेत आहे। लाईट गुलाबी रंग आहे आणि पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत। आणि आता ह्याच्या अपोजिटला गुलाबी रंग पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे, त्याच्या अपोजिट पिवळा। आणि त्यानंतर निळाच्या अपोजिटला निळा रंग, अशा प्रकारे आपण रंग भरून तयार करून घेऊया। आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा, व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। आणि आता प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे। बघू शकाल तिन्ही रंग मी लाईट कलर घेतलेला आहे
खूप सुंदर दिसणारी रंग आहे आणि आता बघू शकाल पूर्ण रांगोळी तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल। त्यानंतर प्रत्येक दोन्ही फुलांच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढून एक डिझाइन काढून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूच्या रेष आणून मध्ये सेंटरमध्ये आपल्याला जोडून तयार करून घ्यायचं आहे आणि आता ही आपलं रेष ओढून तयार झालेलं आहे आणि आता प्रत्येक बाजूचं आपण जोडून घेतलेलं आहे। त्यानंतर वरच्या बाजूला एक गोल आकारचे एक डिझाइन काढून घेत आहे। प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला आपल्याला गोल आकार करून आणि त्यानंतर एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल ही तयार झालेलं आहे। प्रत्येक बाजूच्या खूप सुंदर दिसणारी डिझाइन आहे। पूर्ण तयार झाल्यानंतर बघा तुम्ही, नक्की आवडेल तुम्हाला। आणि प्रत्येक बाजूचा आपण डिझाइन तयार करून घेतलेला आहोत। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये त्याच्या आतमध्ये मी लाल रंग भरून तयार करून घेत आहे प्रत्येक डिझाइनच्या आतमध्ये। चला आता पूर्णपणे लाल रंग भरून तयार करून घेऊया। चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत आणि त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपल्याला पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता प्रत्येक बाजूचा आपण मध्ये सेंटरमध्ये पिवळा आणि लाल रंगाचे टिपके ठेवून प्रेस करून तयार करून घेतलेला आहोत आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं टिपके दिसत आहे। त्यानंतर त्याच्या वरच्या बाजूला मी 4 पाकळ्यांचं अगदी छोटंसं 4 पाकळ्यांचं फुलं काढून तयार करून घेत आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला चारही बाजूला 4 पाकळ्यांचं फुलं गोलाकारच्या डिझाईनने आपल्याला 4 फुलांचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे। किती सुंदर आपलं डिझाइन दिसत आहे। अगदी नाजूक सुटसुटीत रांगोळी आहे, खूप सुंदर आहे दाराबाहेर काढण्यासाठी। नक्की काढून बघा तुम्ही, आवडेल तुम्हाला। आणि त्यानंतर फुलांच्या वरच्या बाजूला मी आजूबाजूला पानाचे आकार तयार करून घेत आहे। त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे आणि फुलांच्या वरच्या बाजूला मी डार्क हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे। चला आता ही पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया प्रत्येक डिझाईनच्या आतमध्ये। आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला रंग भरून तयार झालेला आहे। मध्ये सेंटरमध्ये क्रॉसमध्ये 3 रेष ओढून घेतलेला आहे। त्यानंतर तिथं एक फुलाचा आकार तयार करून घेतलेला आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला वांगी कलर भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये मी वांगी कलर भरून तयार करून घेत आहे। पूर्णपणे फुलांच्या आतमध्ये आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर वरच्या बाजूला आपल्याला मोठी 3 टिपके ठेवून रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। खूप सुंदर दिसतोय आता बघू शकाल तुम्ही ही रांगोळी आणि ही रंगसुद्धा खूप सुंदर दिसणारे आहे। ह्याच्यानंतर आपल्याला एक छानसं सुंदर डिझाइन काढून घ्यायचं आहे। ते डिझाईनसुद्धा खूप सुंदर दिसणारी डिझाइन आहे। दाराबाहेर तुम्ही ही रांगोळी काढून बघा, खूप सुंदर दिसणारी रांगोळी आहे, सगळ्यांना आवडेल इतकी सुंदर डिझाइन आहे। आणि आता वरच्या बाजूला आपल्याला 3 टिपके ठेवून रेष ओढून जोडून तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक फुलांच्या पाकळ्यांमध्ये आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचं आपण डिझाइन काढून घेतलेलं आहोत। आपलं किती सुंदर फुलं ते तयार झालेलं आहे आणि आता मध्ये सेंटरमध्ये आपल्याला पिवळा रंगाच्या थोडंसं आपल्याला क्रॉसमध्ये रेष ओढल्यासारखं आपल्याला रंग भरून तयार करून घ्यायचा आहे, पिवळा रंग। आणि आता ही सुद्धा आपलं
रंग भरून तयार झालेला आहे आणि आता किती सुंदर दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही. त्यानंतर आपल्याला प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला 3 पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून थोडंसं बोटाच्या सहाय्याने प्रेस करून तयार करून घेतलेलं आहे. प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक बाजूचं आपलं डिझाईन तयार झालेला आहे आणि किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही. आणि त्याच्यानंतर प्रत्येक फुलांच्या आतमध्ये मी 2-2 रेष ओढून तयार करून घेतलेला आहे. प्रत्येक फुलांच्या आतमध्ये आपल्याला 2 रेष ओढून घ्यायचं आहे. मध्ये सेंटरमध्ये एक आपल्याला वांगी कलरच्या टिपके ठेवून थोडंसं प्रेस करून तयार करून घ्यायचं आहे आणि किती सुंदर दिसतो रांगोळी बघू शकाल तुम्ही. आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला रेष ओढून तयार झालेला आहे. दिसायला किती सुंदर दिसत आहे. अगदी नाजूक सुटसुटीत रांगोळी दिसायला किती सुंदर आहे. बघू शकाल आपला टिपके ठेवून सुद्धा तयार झालेला आहे प्रत्येक बाजूचं. आणि आता ही रांगोळी तयार झालेला आहे. दुसरी रांगोळी आहे 9 ते 5 टिपक्यांचं आहे आणि 9 ते 5 टिपक्या ठेवून तयार करून घेतलेला आहे. मध्ये सेंटरमध्ये 3 ते 2 टिपक्याला एक सर्कल करून घेतलेला आहे. त्याच्या आतमध्ये मी वांगी कलर भरून तयार करून घेत आहे. पूर्णपणे आपल्याला वांगी कलर भरून तयार करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही रंग घेऊ शकता. आणि त्यानंतर प्रत्येक आपल्याला क्रॉसमध्ये मध्ये सेंटरमध्ये एक टिपके ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे. आणि आता आपण रेष ओढून तयार करून घेतलेला आहोत. वरच्या 2 टिपकेला आपल्याला एक हाफ सर्कल आकारने रेष ओढून एक गोल आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि प्रत्येक बाजूस आपला गोल आकार तयार झालेला आहे. मध्ये सेंटरमध्ये टिपक्यानं आपल्याला एक बदाम आकारचे डिझाईन तयार करून घ्यायचं आहे प्रत्येक बाजूचं. आणि चॅनलवर नवीन आलं असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका. आणि प्रत्येक बाजूचा आपला डिझाईन तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्या आतमध्ये लाल रंग भरून तयार करून घेत आहे. आणि आता बघू शकाल पूर्णपणे लाल रंग भरून तयार करून घेत आहे. आणि वरच्या बाजूच्या गोल आकारच्या डिझाईनमध्ये लाईट निळा रंग भरून तयार करून घेत आहे. पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेऊया. चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत प्रत्येक डिझाईनच्या आतमध्ये. त्यानंतर आपल्याला प्रत्येक हाफ सर्कलच्या मध्ये सेंटरमध्ये आपल्याला एक पानाचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला लाईट हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. ही रंग भरल्यामुळे आपलं किती सुंदर डिझाईन दिसत आहे आता बघू शकाल तुम्ही. ह्याच्या आतमध्ये प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे. चला आता पूर्णपणे आपण रंग भरून तयार करून घेतलेला आहोत. मध्ये सेंटरमध्ये आपल्याला 3 टिपक्यांना एक बदामचा आकार तयार करून घ्यायचा आहे. आता बघू शकाल 3 टिपक्यांमध्ये मी एक बदाम आकारच्या डिझाईन काढून घेतलेला आहे. आणि प्रत्येक पानांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक टिपके उरलेला आहे. आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला लाल रंग भरून तयार करून घ्यायचा आहे.
आपला लाल रंग भरून तयार झालेला आहे प्रत्येक डिझाईनच्या आतमध्ये आणि त्याच्यावरच्या बाजूला एक हाफ सर्कल आकारचे डिझाईन काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला 2 पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि अगदी छोटासा मी 3 फुलांच्या पाकळ्या काढून घेतलेला आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे डिझाईन काढून आणि ह्याच्या आतमध्ये छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचं आहे। चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया। आता आपला पूर्णपणे रंग भरून तयार झालेला आहे। त्याच्यानंतर पानाच्या वरच्या बाजूला क्रॉसमध्ये आपल्याला रेष ओढून त्याच्या वरच्या बाजूला एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला छानसा सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल प्रत्येक बाजूचा आपला क्रॉसमध्ये रेष ओढून तयार झालेला आहे आणि ह्याच्या वरच्या बाजूला आपण फुलांच्या पाकळ्या काढून तयार करून घ्यायचा आहे। कशी वाटली तुम्हाला तिन्ही रांगोळी? आवडला असले तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की कळवा। चला आता उद्या भेटूया असंच एक छानसं सुंदर रांगोळीसोबत। तोपर्यंत बघत राहा। थँक्यू, बाय बाय।